स्वामी समर्थ. नवरात्रीच्या दिवसात काय करावे आणि काय करू नये. 22 सप्टेंबरला घटस्थापना आहे. जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत. नवरात्रीच्या दिवशी कलस्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात. शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवी पूजन करण्याची परंपरा आहे. मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वैधृत्री योग निषिद्ध मानले जातात. पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे. शारदीय घटस्थापना 2025 तारीख 22 सप्टेंबर 2025 रोजी. शुभ मुहूर्त सकाळी 6:09 ते सकाळी 6:06 पर्यंत. अभिजित मुहूर्त दुपारी 11:49 ते 12:38 या वेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता. याशिवाय दिवसभरात चित्रा नक्षत्र आणि वैधृत्री योग वगळता घटस्थापना करू शकता. 2 दिवसातून 2दा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा. आरती दोन्ही वेळे करावे. सकाळी संध्याकाळी न चुकता आरती करावी. घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाद करावा. देवीची आरती करावी. दुर्गा सप्तपदीचे पठण करा. माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्र जपा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंवा 2 दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा. यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळेल. जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा. फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा. कोणाचाही राग करू नका. कोणाचीही कटू वचनांची निंदा नालस्ती करू नका. काय होतं की आपण उपवास करत असतो, पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही. 5. नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते, म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते. तपस्यांसह आत्मसाक्षाणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते, कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते. 6. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठण करणे ही शुभ मानले जाते. हा सुद्धा एक पवित्र ग्रंथ मानला जातो. हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता. असे केले तरीसुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळते, कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईलबरोबर आपण हे वाचन करू शकता. दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. आवर्जून करावी. वर्षातून 2 वेळा हे सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागते. ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री. या दिवसांमध्ये या ग्रंथांचे पठण केल्याने अनन्यसाधारण पुण्याचे प्राप्ती होते. 7. पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. विशिष्ट या काळात दररोज आंघोळ करा. स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा. त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो. त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न. स्त्रियांनी या दिवसांमध्ये किमान 2 तरी हिरव्या बांगड्या घालाव्यात. नवरात्रीच्या दिवसात काय करू नये. 1. जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझवू नका. ती विझणार नाही याची खबरदारी घ्या. आणि जर चुकून वात विझली तर अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका, कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं. त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत. आपण चित्रपटांमध्ये टीव्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केले असतं आणि आपली मानसिक भावनाही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याशी जोडता जातो. त्यामुळे आपल्याला तसे वाटते. वात विझले किंवा दिवा विझणे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं. विझणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे. 2. आपण उपवास पकडला असला तरी पूर्णपणे उपाशी राहू नये. फास्ट फ्रेंडली उपवास करावे. जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत. पूर्णपणे उपवाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये. 3. उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका. तामसिक पदार्थ खाऊ नका. कांदा, लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज्य कराव्यात. 4. नवरात्री दरम्यान दाढी
करू नये, केस कापू नये, नखे कापू नका, कोणाबद्दल कटर वाकू नका, राग टाळा, ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा. घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या, कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते. साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. 5. नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण, कांदा, मांस यांचे सेवन करू नये. शक्य झालं तर या नियमांचे पालन करा. तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करत आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरीसुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नये. 6. जर तुमच्या घरात कलशस्थापना, अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामं सोडू नये. नेहमी घरात कोणी ना कोणी असावं. घराला अगदीच कुलूप लावून, दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नये. आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबावे. 7. काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये. त्याऐवजी लाल, पिवळ्या रंगाचे कपडे घाला. हिरवा, निळा रंगाचे कपडे घालू शकता. देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे. हल्ली नवरात्र मध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात. हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात. 8. उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल, बूट आणि बेल्टचा वापर करू नये. या दिवसांमध्ये चामड्याचे बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो. त्यामुळे चप्पल, बूट, बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळला जातो. या दरम्यान ब्रह्मचर्य देखील पालन करणे आवश्यक आहे. विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळं खावेत. या नवरात्रीच्या दिवसाच्या दरम्यान 9 दिवसांपर्यंत धान्याचे सेवन करू नये. तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ, भगरीचे पीठ, साबुदाण्याचे पीठ, राजगिरा, फळ, भेंडी, सेंधा मीठ, बटाटा, मेवा, शेंगदाणे यांचे सेवन करू शकता. 10. उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करताना कोणीही बोलू नये. असे केल्यास पूजा अपूर्ण मानली. स्तोत्रांचे, मंत्रांचे पठण करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे. यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे. आपल्याला आपले मन इतर चर्चांमध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे. मन लावून भक्तिभावाने पूजा करावी. तीच पूजा माता भगवतीलाही आवडते. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये. 11. शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते. तुमच्या घरी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद, मतभेद आणि मारामारी टाळा. घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या, कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्याला घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे. घरातील स्त्रियांचा आदर करा. घरातील स्त्रिया देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या, कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते. श्री स्वामी समर्थ.